तर दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी येते। पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। मुळशी तालुक्यात कोंडावडे गावामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। जूहमधून हैदराबादला हे हेलिकॉप्टर जात होतं, मात्र पुणे जिल्ह्यातच हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। कोंडावडे गावामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले, त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। जूहमधून हैदराबादला हे हेलिकॉप्टर जात होतं आणि त्याच वेळी हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या कोंडावडे गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, हेलिकॉप्टर कोसळण्यामागचं कारण काय आणि हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? हो, मौजे कोंढावळे नावचं गाव आहे। पुण्यापासून साधारणपणे 32 किलोमीटर अंतरावरती मुळशी तालुक्यातलं हे गाव आहे। हे जे चॉपर आहे ते जुहू मुंबई इथून हैदराबादला जात होतं आणि या हेलिकॉप्टरचं नाव AW139 आहे। या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। एक भाटिया नावाचे सदगृहस्थ आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। अमरदीप सिंग म्हणून आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। SP राम यांची प्रकृती स्थिर आहे। तर असे साधारणपणे कॅप्टन सहित 4 लोक होते की हे हेलिकॉप्टर कोसळत असताना त्या चॉपरमध्ये होते। या हेलिकॉप्टरची कंपनी ग्लोबल हेक्ट्रा आहे। काहीच वेळापूर्वी हा अपघात घडलेला असल्यामुळं या संदर्भातले अधिकचे तपशील आपण त्याची प्रतीक्षेत आहोत। पण आत्ताची माहिती अशी आहे की यात कुणीही अद्याप तरी मृत झालेलं नाही, अर्थात गंभीर जखमी झालेलं असू शकतं। पुण्यापासून 32 किलोमीटर अंतरावरती आता जर दृश्य ती आपण टीव्ही स्क्रीनवरती बघत असू तर साधारणपणे धुक्याचं दृश्य आहे, पाऊस पडतो आहे। कालपासून हवामान विभागाने इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे चॉपर अगदी सडनली जमिनीकडे झेपावताना दिसत आहे आणि फांद्यांना तोडत हे जमिनीवरती पडले। बरेचसे व्हिडिओ त्या भागातले काही मंडळींनी पाठवलेले आहेत ज्याच्यात दिसत आहे की ह्या चॉपरची किती मोठी हानी झालेली आहे या अपघातामध्ये आणि तिथल्याच ग्रामस्थांनी मग इथे असलेल्या मंडळींना रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। हे सर्व प्रवासी हे मुंबईचे असावेत असं प्रथमदर्शनी दिसत आहे की जे हैदराबादला निघालेले होते। नक्कीच जुहूमधून हैदराबादला जात असताना या हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे, त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। हेलिकॉप्टर कोसळताना आणि कोसळल्यानंतरची काही दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत। हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन सहित 4 जण होते, जसे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी माहिती दिलेली आहे। राहुल, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर ग्रामस्थ सुद्धा ताबडतोब तिथं पोहोचलेले दिसत आहेत। ग्रामस्थांकडून काय अधिक माहिती मिळू शकली आहे? असं आहे की ग्रामस्थांनी जेव्हा हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं त्यानंतरच ते आरडाओरडा करत त्या ठिकाणी गेले। सगळा हा दुर्गम असा भूभाग आहे की ज्या ठिकाणी तसं पोहोचणं एरवी बऱ्याच वेळेला अडचणीचं होतं। इथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं या लोकांना मदत जी देणं अपेक्षित होतं ते दिलेली आहे आणि हे जे गाव आहे ते कोंडवडे गाव आहे, ज्या गावापासून पुणे 32 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथेच असलेल्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांच्यावरती उपचार करण्यात आले। मला आता माहिती अशी देण्यात आलेली आहे की पोलिसाचं एक पथक पण तिथे पोहोचलेलं आहे आणि ते पथक मौजे कोंडवडे गावच्या हद्दीत पोहोचल्यानंतर एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या जवळ शेतामध्ये हे कोसळलंय। म्हणजे तिथे हॉटेल असल्यामुळे त्यांना तातडीनं मदत करणंही शक्य झालेलं आहे आणि मग हे पथक आता तिथे पोहोचल्यानंतर या ग्लोबल हेक्ट्रा ह्या कंपनीचं जे AW139 जे 4 सीटर चॉपर आहे तिथल्या मंडळींना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। जसं तुम्ही सांगितलं, एक शक्यता वर्तवली जाऊ शकते की खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलेलं असू शकतं, मात्र ज्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे ग्लोबल हेक्ट्रा असं जसं तुम्ही माहिती दिलीत, त्या कंपनीकडून काही माहिती जारी करण्यात आलेली आहे का किंवा आणखीन काही बिघाड हेलिकॉप्टरमध्ये झाला होता? प्रथमदर्शनी दिसतंय हेमाली की ते ज्या पद्धतीनं हेलिकॉप्टर साधारणपणे त्याची जी टेल एंड असते ती टेल एंड जाऊन झाडाच्या फांद्यानं धडकलेली आहे आणि नंतरची जी दृश्य तिथल्याच गावकऱ्यांनी आपल्याकडे पाठवलीत त्याच्यात दिसत आहे की खूप हानी झाली आहे त्या चॉपरची। सुदैव एवढंच आहे की त्या चॉपरला आग नाही लागली। एरवी काय होतं की मधल्या काळातल्या ज्या दुर्दैवी घटना आपण बघितल्या तर काही घटनेमध्ये चॉपर असं अपघात क्षतिग्रस्त झालं की तातडीने त्याला ती पेट्रोल त्यातलं किंवा जे त्याचं इंधन असतं ते आग घेतं आणि त्यानंतर मग त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या मंडळींना वाचवणं सुद्धा खूप जड जातं। या घटनेमध्ये जे जखमी झालेले त्यांचं सुदैवच आहे की या चॉपरला आग नाही लागली, पण जेवढं नुकसान ह्या चॉपरचं झालंय ते पाहता जे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या उपचाराची गरज पडेल असं वाटतंय। अधिकृतपणे कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट आता तरी ह्या कंपनीने दिलेलं नाही, पण जी दृश्य गावकऱ्यांनी टिपले त्यात दिसतंय की तिथे कुठेतरी बॅलन्स गेलेला आहे चॉपरचा।
धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या कोंढावळे या गावामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे. खराब हवामानामुळे ते कोसळलेलं असू शकतं, मात्र अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाहीये. ग्रामस्थांनीच हेलिकॉप्टरमधल्या सगळ्या जखमींना बाहेर काढण्यात मदत केलेली आहे. पोलीसही घटनास्थळी पोहोचलेले आहेत.